रायगडमध्ये पालकमंत्री पदावरून पुन्हा महायुतीमध्ये वाद पेटलेला आहे आणि यावरून शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे। महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीला पालकमंत्रीपद दिलं होतं, आता फडणवीसांनी देखील त्यांनाच पालकमंत्रीपद दिलं असं म्हणत थोरवेंनी फडणवीसांची तुलना थेट उद्धव ठाकरेंची केली आहे। बघूया। पालकमंत्री पद 3 आमदार असताना सुद्धा जे काम उद्धव ठाकरेंनी 1 आमदार असताना पालकमंत्री पद सुनील तटकरेंच्या मुलीला देण्यात आलं, तेच काम देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा या ठिकाणी करण्यात आलं आणि म्हणून आम्हाला त्या गोष्टीची नाराजी आहे। जेव्हा संयुक्त सरकार असतं तेव्हा असे प्रश्न होतात आणि मी तर म्हणतो संयुक्तच नव्हे, एका पक्षाचं सरकार असताना सुद्धा असे प्रश्न निर्माण होतात। याला फार गंभीरतेने घेण्याची आवश्यकता नाही। रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिंदेच्या आमदारांमध्ये अजूनही नाराजी कायम आहे। पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावरून महेंद्र थोरवेंनी देवेंद्र फडणवीसांची तुलना थेट उद्धव ठाकरेंसोबत केली आहे। 3 आमदार असताना शिवसेनेला पालकमंत्रीपद मिळालं नाही। उद्धव ठाकरेंनी देखील रायगडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला दिलं होतं आणि फडणवीसांनीही तेच काम केले असं म्हणत महेंद्र थोरवे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। रायगडमध्ये ज्या पद्धतीचं 1 आमदार असताना राष्ट्रवादीला जे काही या ठिकाणी पालकमंत्री पद त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं, हे खरोखरच शिवसेनेसाठी अतिशय दुःखदायक गोष्ट आहे आणि शिवसैनिकांना या गोष्टीचा फार तीव्र चीड आहे मनामध्ये की अशा पद्धतीचं पालकमंत्री पद 3 आमदार असताना सुद्धा जे काम उद्धव ठाकरेंनी 1 आमदार असताना पालकमंत्री पद सुनील तटकरेंच्या मुलीला देण्यात आलं, तेच काम देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा या ठिकाणी करण्यात आलं आणि म्हणून आम्हाला त्या गोष्टीची नाराजी आहे। जेव्हा भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचं 14 ते 19 सरकार होतं तेव्हाही शिवसेना म्हणजे उद्धव साहेबांच्या सोबतचे सहकारी खिशात म्हणजे तो गुप्त होता पण राजीनामा घेऊन फिरायचेच ना, तर असं असतं। तुम्हालाही माहित आहे सन्माननीय शरद पवार साहेब यांनी तात्कालिक मुख्यमंत्र्याच्या बाबतीत त्यांच्या हाताला लखवा मारला आहे का असा प्रश्न उपस्थित केला होता। जेव्हा संयुक्त सरकार असतं तेव्हा असे प्रश्न होतात आणि मी तर म्हणतो संयुक्तच नव्हे, एका पक्षाचं सरकार असताना सुद्धा असे प्रश्न निर्माण होतात। याला फार गंभीरतेने घेण्याची आवश्यकता नाही। निधी वाटपावरून महायुतीमध्ये पुन्हा एकदा खतखत सुरू असल्याचं उघडकीला आलंय। अजित पवारांकडून निधी वाटपामध्ये दुजाभाव सुरू असल्याचा आरोप आमदार महेंद्र थोरवेंनी केलाय। यावेळी थोरवे यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर ही टीका केली आहे। अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून खासदार सुनील तटकरे निधी वळवून घेत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचंही ते म्हणाले। सगळ्यांना माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांकडे वित्त खातं आहे आणि त्यामुळे सुनील तटकरे हे ज्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांच्याकडनं जसं लागेल तसा निधी त्या ठिकाणी घेऊन जात आहेत आणि त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार, शिवसेनेचे 3 आमदार, 6 आमदार आम्ही या ठिकाणी असताना सुद्धा आम्हाला मात्र त्या ठिकाणी वेळोवेळी निधीच्या बाबतीत डावललं जाते आणि रायगडच्या विकासाला या माध्यमातून खील बसत आहे आणि म्हणून आम्ही 3 आमदार एकत्रपणे येऊन आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत की जो निधी वाटपाचा घोळ रायगडमध्ये चाललेला आहे तो सगळ्यांना समानता असावी, पारदर्शकता असावी असं आमचं मत आहे। सुनील तटकरेंवर आरोप करण्याची महेंद्र थोरवेंची काही पहिली वेळ नाहीये। याआधी देखील थोरवेंनी सुनील तटकरेंवर आरोप केलेत। तसंच कथित सिंचन घोटाळ्यावरून देखील महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरेंना इशारा दिला होता। प्रत्येक घरात प्रत्येक गुन्ह्यामध्ये भ्रष्टाचाराचं नाव कोरलं गेलं आहे। तुमचं नाव कशाने कोरलं गेलंय? भ्रष्टाचारी म्हणून सुनील तटकरेंचं नाव कोरलं गेले। सुनील तटकरेंनी आमच्या समोर बसावं, कमी केलेले भ्रष्टाचार आम्ही समोर उभे करतो, मग त्यांनी सांगावं आजही सरकार जरी आमचं असेल तर सिंचन घोटाळ्याची फाईल आजही बंद झालेली नाही। आणि महेंद्र थोरवेंचं तर मला खास करून आश्चर्य वाटतं की मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, मला त्यांना आठवण करून द्यायची की 2019 मध्ये तर शिवसेनेमध्ये त्यांचा प्रवेश झाला। बाळासाहेबांचे संस्कार नाहीत पण तुमचे डान्स बारचे संस्कार टेबलवर नाचताना अखंड भारताने गुवाहाटी इथे बघितलेले आहेत। त्यामुळे महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे आपल्या अवकादीत राहा आणि पुन्हा प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नादाला लागू नका। पालकमंत्री पदाची घोषणा झाल्यानंतर शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते आमने सामने आले होते। शिवसेनेच्या विरोधामुळे रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे, मात्र अजूनही यावर तोडगा निघाला नाहीये। तर दुसरीकडे या मुद्द्यावरून शिंदेच्या शिवसेनेकडून राष्ट्रवादीवर टीका सुरूच असते।
दरम्यान पुन्हा एकदा थोरवे यांनी पालकमंत्रीपदाच्या मुद्द्याला हात घालत राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.